फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि खरं तर आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे। तर ही जी काही ब्लाउज डिझाईन आहे तर याची मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी ब्लाउज डिझाईन सहज कटिंग स्टिचिंग करता यावी। त्याचबरोबर मी तुम्हाला म्हणजे तुम्ही ही जी काही आजची डिझाईन आहे ना तर याची आयडिया खरं तर तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा देऊ शकता, कारण की आपल्याला बऱ्याचशा कस्टमरला नवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते आणि कुठली द्यावी हे सुचत नाही, त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो। सो ह्या डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला नक्कीच देऊ शकता। आय होप सो ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल। सो नक्की अशी डिझाईन स्टिच करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल आणि ह्या छानशा डिझाईनमुळे साडी आणि ब्लाऊज सुद्धा नक्कीच खूप छान दिसेल। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित अशी छानशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, सो चला मग आता आपण सुरुवात करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस। ॲक्च्युली हा प्लेन ब्लाउज पीस आहे कॉटन टाईपमध्ये आणि याचा आपण बॅक पार्ट ऑलरेडी कटिंग करून घेतला आहे, म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला याचं मेजरमेंट सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग कशी करावी तर ते सहजच लक्षात येईल। तर बघा, इथे ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे 13 इंच, त्यामध्ये 1 इंच मार्जिन, असं टोटल 14 इंचाला आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे। यानंतर इथून घ्यायचं आहे गळा रुंदी आणि शोल्डर, असं टोटल 5.5 आणि 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग सुद्धा इथे मी करून घेतलेली आहे। त्यानंतर याचा मुंडा सुद्धा घेतलेला आहे आपण 5.5 इंच, 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। आणि इथून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन किंवा 2 इंच, तुम्हाला जेवढं घ्यायचं आहे त्यानुसार। ठीक आहे, तर अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। आता यावर सगळ्यात आधी आपण गळ्याची मार्किंग करणार आहोत। तर गळ्याची मार्किंग ही सगळ्यात आधी आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करायची असते। तर बघा, मग तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं आहे आणि गळ्याची मार्किंग करून घ्यायची। तर मी इथे 10ला मार्किंग केली, 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंगसुद्धा इथे करायची आहे। वरच्या साईडला तर आपण ऑलरेडी करून घेतलेली आहे। त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने हे डॉट जॉईन करून आपल्याला इथे एक सिंपल बॉक्स काढायचा आहे आणि ही आपली बेसिक स्टेप आहे। तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला या पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करावाच लागतो। आता हे ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इथे गळ्याचा जो काही शेप आहे तर तो मार्क करून घ्यायचा आहे। तर बघा, मग मी इथून ह्या पद्धतीने पान गळ्याचा आकार आता इथे ड्रॉ करत आहे। तुम्हाला किती डीप घ्यायचा आहे तर ते तुमच्यावर डिपेंड आहे, पण मी जास्त काही डीप घेतलेला नाही आहे, कारण की खूप डीप घेतला तर बऱ्याचदा शोल्डर वगैरे उतरण्याचे चान्सेस असतात। बट इथे व्यवस्थित मी जो काही आपला बेसिक गळ्याचा आकार असतो तर तो इथे दिलेला आहे। आता बघा, ही जी काही मार्किंग केलेली आहे ना तर एक्झॅक्टली यावरच आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। जर तुम्हाला कॅनव्हास पेपर लावून हा स्टिच करायचा असेल तर मग कॅनव्हास पेपरवर सेम अशीच मार्किंग करून घ्यायची। आता इथे आपण कॅनव्हास पेपर न यूज करताच पान गळ्यावर खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत। तर बघा, मग मी इथे हे कट करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला सगळ्यात आधी अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। आता हे जोडण्यासाठी इथे आपल्याला सगळ्यात आधी जो काही आपला ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर आपण कटिंग केलेला जो काही अस्तरचा बॅक पार्ट आहे तर तो ठेवून घ्यायचा। त्यानंतर सेंटरला एक पिन लावायची आहे आणि दोन्ही शोल्डरला सुद्धा एक एक लावायचे आहेत। तर त्या लावताना अशा पद्धतीने लावायचं आहे की त्याचे गळारुंदी स्प्रेड व्हायला नको। तर ते एकदा टेपनी चेक करायचं की बरोबर आहे की नाही, कारण गळारुंदी जर काही ते स्प्रेड झाली तर लगेचच शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात। तर ही व्यवस्थित 5 इंच आहे, म्हणजेच आपलं परफेक्ट असं पिन लावलेली आहे। आता सगळ्यात आधी गळ्याच्या साईडने साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। टीप मारताना मार्जिन कुठेही कमी जास्त पुढे मागे असं होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण की आता आपण जशी टीप मारणार आहोत तर तसंच त्याचा शेप येणार आहे। जर का आपली थोडी पण टीप पुढे मागे झाली तर गळ्याचा आकार लगेच चेंज होईल। सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय सावकाश आणि काळजीपूर्वक आपल्याला इथे गळ्याला एकदम बरोबर एकसारखं म्हणजे 1/2 इंच मार्जिन ठेवून टीप मारायची। आता गळ्याच्या साईडला टीप मारून झालेले आहे आणि यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा टीप मारूयात। तर कमरेच्या साईडला साधारणतः आपल्याला अर्धा इंच एवढं मार्जिन पकडून टीप मारून घ्यायची आहे। आता ह्या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही आपल्या सोबतच इथे फिनिशिंग सहित रेडी होतं। सो बघा, मग मी टीप मारून घेतली, त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे कमरेच्या साईडचं तर ते कटिंग करून घ्यायचं
आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. काहीही ठेवायचं नाही, एक्स्ट्रा मार्जिनची गरज नाही आहे. जेवढा अस्तरचा पार्ट आहे तेवढंच ठेवायचं आहे. आणि हे कट झाल्यानंतर आपल्याला आता पिना काढून गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावा. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त कट्स मारताना कुठेही ब्लाऊजला कट जाणार नाही, तर ह्या गोष्टीची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. तर बघा छोटे छोटे कट्स मारून झालेले आहे आणि फायनली आता ह्या पद्धतीने आपल्याला हा बॅक पार्ट इथे व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे. आता सरळ केल्यानंतर सुद्धा त्याचे कानेकोपरे व्यवस्थित आपल्याला बाहेर काढायचे आहे बघा. आणि आता सगळ्यात आधी गळ्याला द्यायची आहे आपल्याला दाबटीप. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंगसाठी सुद्धा ही खूपच महत्त्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. तर बघा मी अतिशय सावकाश काळजीपूर्वक एकदम थोडं थोडं पकडत इथे दाबटीप देऊन घेत आहे. तर सेम तुम्हीसुद्धा याच पद्धतीने अतिशय सावकाशपणे गळ्याला दाबटीप देऊन घ्यायचं आहे, कारण की आता गळ्याचा जसा आकार आणि जसा शेप फिनिशिंग येईल त्यावरच सगळं आपलं ब्लाऊजचं लूक डिपेंड आहे. तर अतिशय काळजीपूर्वक प्रॉपर फिनिशिंग सहित आपला इथे हा गळा रेडी झाला. त्यानंतर लगेचच आपण इथे कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घेतच दाबटीप द्यायची आहे. आणि इथे तुमच्या लक्षात येईल की गळा आणि कमरेचा पार्ट बघा दोन्ही सोबतच रेडी होते. गळ्याला गळापट्टी आणि कमरेला कमरपट्टी लावण्याची सुद्धा गरज नाही आहे. इतकी सोपी पद्धत आहे आणि फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येते. आता एवढं झाल्यानंतर आपल्याला बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, या छोट्या मोठ्या गोष्टींची आपल्याला काळजी इथे घ्यायची आहे. नाहीतर बऱ्याचदा ते जोडताना मध्ये गोळा होण्याचे चान्सेस असतात, तर तेवढ्या गोष्टीची फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. आणि ह्या पद्धतीने संपूर्ण जोडून घेतल्यानंतर जे काही एक्स्ट्राचा ब्लाऊज पीसचा कपडा दिसतोय तर तो सुद्धा इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला परफेक्ट मापाचा बॅकपार्ट इथे रेडी होईल. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. खरं तर म्हणूनच मग ह्या पद्धतीने ते कट करून घ्यायचं, ठीक आहे. त्यानंतर बघा मी इथून ह्या पद्धतीने एक शेप ड्रॉ करून घेतलेला आहे, थोडासा असा गोलाकार क्रॉसमध्ये वन साईड टाईप, ठीक आहे. आता तो बॅकपार्ट मी साईडला ठेवला आणि ब्लाऊजचा मधला हा जो काही कपडा आहे तर हा कपडा घेते. तर आता आपल्याला ना छोटे छोटे स्क्वेअर म्हणजेच चौकोन तयार करून घ्यायचे आहे. तर ते कशासाठी तर ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. तर बघा मग ह्या पद्धतीने एवढं पार्ट तरी आपल्याला लागणार आहे, म्हणजे 2x2चं किंवा 2.5x2चं किंवा 3x3चे चौकोन तयार करायचे आहे. तर मला असं वाटतं की 3x3चेच इथे व्यवस्थित राहतील, म्हणजे व्यवस्थित डिझाईनसुद्धा तयार होईल. सो मग अशा पद्धतीने अजून आपण इथे कटिंग करून घेऊयात. आणि बघा मग ह्या पद्धतीने आपल्याला ते फोल्ड करून इथे टीप मारून घ्यायची आहे. तर सेम बघा जसे त्रिकोण बनवतं तसं आणि अजून एकदा एक्स्ट्रा फोल्ड, म्हणजे नीट लक्ष द्या, तुमच्या लक्षात येईल की मी कशा पद्धतीने फोल्ड करत आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला टिपसुद्धा टाकायची आहे. तर ही बघा नवीनच ट्रेंडिंग डिझाईन आहे. नक्कीच ह्या डिझाईनमुळे ब्लाऊजला साडीला खूप सुंदर असं लूक येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप सोपीसुद्धा आहे. सो नक्की अशी डिझाईन ट्राय करून बघा, असंही मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा मग सेम ह्याच पद्धतीने बाकीचे उरलेले सगळेच वेगळ्या पद्धतीचे हे त्रिकोण आपण इथे रेडी करून घेऊयात. तर बघा मग फायनली हे सगळे तयार झालेले आहेत. तर आता जे काही एक्स्ट्राचं होतं ना थोडंसं, तर ते आपण कट करूयात, म्हणजे एकदम व्यवस्थित शेपमध्ये आपले त्रिकोण इथे तयार होतील आणि मग ब्लाऊज डिझाईनला सुद्धा काही प्रॉब्लेम यायला नको यासाठी, कारण की आपण डायरेक्ट कट केलं होतं अंदाजे, तर थोडंफार होऊ शकतं. फक्त स्टिच करताना ते व्यवस्थित बनवायचे आहे, ठीक आहे. तर बघा हे त्रिकोण छान आपले रेडी झालेले आहेत. आता ते आपल्याला इथे ब्लाऊजला लावून घ्यायचे आहेत. तर बघा ते इथून लावायला सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने, म्हणजे वरच्या साईडने सरळ दिसलं पाहिजे आणि क्रॉसमध्ये खाली येईल. बघा नीट लक्ष द्या, थोडंसं मी मार्जिन सोडले पाव इंचाचं, तुम्ही अर्धा इंच 1 इंच पण सोडू शकतात, ॲक्च्युली ते तुमच्यावर डिपेंड आहे, ठीक आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने आता व्यवस्थित जवळजवळ लावून घ्यायचे आहेत. यामध्ये जास्त डिस्टन्सची गरज नाही आहे, कारण की हे लावून झाल्यानंतर जी काही डिझाईन तयार होणार आहे तर त्यासाठी हे जवळजवळ लावणंच गरजेचं आहे. जर खूप लांब लांब लावले तर डिझाईन व्यवस्थित तयार होणार नाही. तर नक्कीच तुमच्या लक्षात येत असेल की कशा पद्धतीने मी हे त्रिकोण इथे लावून घेत आहे. तर तुम्हीसुद्धा व्यवस्थित त्याच पद्धतीने लावायचं आहे. पानगळा आहे त्यामुळे कडेकडेने एकसारखं मार्जिन राहील याचीसुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. त्याचा फायनल लूक तर तुमच्या लक्षात येईलच, फक्त आत्ता सध्या हे त्रिकोण कसे लावायचे ते जास्त गरजेचं आहे, कारण ते जर व्यवस्थित लागले गेले नाही तर मग डिझाईन सगळी बिघडेलच, त्याला हवं तसं लूकच येणार नाही. सो त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक सावकाशपणे आपल्याला इथे हे
स्टिच करून घ्यायचं आहे. आणि जसं आपण बघा थोडासा क्रॉसमध्ये असा गोलाकार शेप दिला होता ना सेंटरपासून, बरोबर त्यावरच आपण तिथपर्यंत लावून घेतली. ठीक आहे, आता हे लावून झालेले आहे. त्यानंतर आता काय करायचं आहे, पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी म्हणजे जे त्रिकोण लावलेले आहे ना तर ते वेगळ्या शेपमध्ये आपल्याला फोल्ड करायचे आहेत, पण ते मी तुम्हाला पुढे सांगेल. त्याआधी आपण एक साईडने लेस लावून घेऊयात. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात, बट इथे मी सिंपल अशी गोल लेस घेतलेली आहे आणि ती आता आपण इथे डबल लेअरमध्ये लावून घेऊयात, जेणेकरून ब्लाऊज डिझाईनला अजूनच छान असं लूक यावं यासाठी. तर मी इथून स्टार्ट केलेलं आहे. बरोबर गळ्याच्या कडेकडेने मी इथे काहीही मार्जिन ठेवलेलं नाही आहे. आणि मी पुन्हा सांगते, लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लावू शकतात. महत्त्वाचं म्हणजे लेस लावताना शक्यतो मॅचिंग धागा यूज करायचा. आता खाली बॉबिनला तर आपला रेडच असेल, पण वरच्या साईडला स्किन असा गोल्डनिश घ्यायचा, जेणेकरून फिनिशिंग छान येईल. आणि ही लेस आपल्याला बरोबर फक्त इथपर्यंतच लावायची आहे बघा, जिथून आपला शेप जातोय ना तिथपर्यंतच. आणि ह्या लेसला मी डबल टिप देऊन घेतलेली आहे. आता सेम ह्याच पद्धतीने थोडंसं डिस्टन्स सोडून अजून एक लेअरमध्ये आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. त्याचबरोबर लेसला पुन्हा डबल टिपसुद्धा द्यायची आहे. तर डबल टिप देण्याचे कारण आहे की फिनिशिंग छान येते. महत्त्वाचं म्हणजे लेसवरती तरंगतसुद्धा नाही, ती पॅकसुद्धा लागली जाते. सो त्यामुळे शक्य असल्यास तुम्ही डबल टिप द्यायची, म्हणजे तुमची लेस जाड बारीक कशीही असो, पण फिनिशिंगसाठी ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हीसुद्धा नक्कीच फॉलो करा, म्हणजे लेससुद्धा लवकर खराब पण होणार नाही आणि दिसायला पण छान दिसेल. सो बघा मग फायनली आपण इथे 2 लेअरमध्ये वन साईड म्हणजे एका साईडला ही लेस लावून घेतलेली आहे. ठीक आहे, इथपर्यंत नक्कीच लक्षात आलं असेल. यानंतर आता मी पुन्हा सांगते, पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी आपण बॅक साईडला इथे टक्स टाकून घेऊयात, जेणेकरून आपल्याला थोडंसं डिझाईनचा अंदाज येईल. त्याआधी इथे मी बघा 1 मीटर रेडीमेड नॉट घेतलेला आहे. एका ब्लाऊजसाठी तेवढं सफिशियंट असतं आणि साधारणतः 2.5 ते 3 इंच खाली आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे पानगळा किंवा मटका गळा असेल तर आपल्याला नॉट हे लावावं लागतं. त्याच्यामुळे मग पानगळा आहे म्हणून लावलेला आहे. काहींना नॉट आवडत नाही तर तुम्ही नाही लावलं तरीसुद्धा चालेल, मग तुम्ही गोल शेप इथे घेऊ शकता. ठीक आहे, तर बघा मग मी इथे दोन्ही साईडने बरोबर एकाच लेवलमध्ये हे रेडीमेड गोल्डन कलरचं नॉट लावून घेतलेलं आहे. आता यानंतर बॅक साईडला टक्स टाकूयात. तर बघा सेंटरपासून आपण इथे 4.5 इंचाला मार्किंग करून अर्धा इंच साईडला आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे. आता ही मार्किंग केल्यानंतर या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. लक्षात राहू द्या, स्टार्टिंगला डबल टिप देऊन लॉक करायचा आहे. तिरका टक्स आहे आणि संपूर्ण टक्सला सुद्धा आपल्याला इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे. सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा बरोबर तिरका टक्स टाकून घेऊयात. स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे या पद्धतीने. सो फायनली प्रॉपर फिनिशिंगसहित आपण इथे दोन्ही साईडला टक्स टाकून घेतलेले आहे. आणि आता मी म्हटल्याप्रमाणे आपण पुढची डिझाईन बनवायला सुरुवात करूयात. तर बघा सगळ्यात आधी इथे आपल्याला आता सुई आणि गोल्डन जे काही मणी असतात तर ते लागणार आहे. सुईमध्ये तुम्ही 4 पदरी दोरा ओवून घेतला तरी चालेल किंवा डबल फोल्ड घेतला तरीसुद्धा चालेल. तुम्हाला जे इझी वाटेल त्यानुसार तुम्ही करू शकता. तर बघा मग इथून आता हा कोपरा आपल्याला या पद्धतीने इथे फोल्ड करून सुईने 1-2 टाके टाकून व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते वेगळी डिझाईनसारखं दिसेल. आणि त्यामध्ये मग एक मनी गोल्डन कलरचा ओवून घेतलेला आहे. ठीक आहे, कंटिन्यू लगेचच सेम पुढचा पण जो काही त्रिकोण आहे तर तो त्याच पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि तिथेसुद्धा बघा एक मनी ओवून घ्यायचा आहे. पुन्हा सांगते, व्यवस्थित लक्ष द्या. आणि लास्टला म्हणजे मागच्या बाजूला एक मनी ओवून झाल्यावर व्यवस्थित गाठसुद्धा टाकायची आहे, जेणेकरून तिथून पुन्हा तो मनी निघण्याचे चान्सेससुद्धा राहायला नको यासाठी. सो बघा मग कंटिन्यू लगेच पुढचं जे आहे तर ते पण मी इथे करून घेते. आणि तुमच्या इथे बघितल्यावर लक्षातसुद्धा येईल की किती सुंदर वेगळ्या प्रकारची डिझाईन इथे तयार होते. अजून एक महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्ही थोडे मोठे गोल्डन मनी यूज केले तरीसुद्धा चालेल. ॲक्च्युली ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे, पण मी सिम्पलच मीडियम साईजचे मनी इथे घेतलेले आहे. आणि संपूर्ण आता जे काही त्रिकोण लावलेले आहेत तर तिथे असे टाके टाकत ही डिझाईन रेडी करून घेते. तर बघा मग फायनली आपली ही खूप सुंदर अशी पानगळ्यावरची वन साईड थोड्या वेगळ्या पद्धतीची ब्लाऊज डिझाईन इथे रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकतात की किती सुंदर असं लूक आलेलं आहे. त्याचबरोबर इथे आपण रेडीमेड जे काही लटकन आहेत गोल्डन तर ते यूज केलेले आहे.
आणि हा शेप पण तुमच्या लक्षात आला असेल की कशा पद्धतीने करायचा. असंही मी तुम्हाला अतिशय सावकाश या संपूर्ण ब्लाऊज डिझाईनची कटिंग स्टिचिंग सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच ह्या डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल आणि आय होप सो अशी डिझाईन तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल. सो नक्की ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. तर बघा मग फायनली खूप छान अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. आय होप सो तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि असंही मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे जेणेकरून जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहजच बनवता येईल. आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडी आणि ब्लाऊज खूप छान दिसेल. अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.